मोठी बातमी। रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। महायुतीने ही जागा आपल्याला सोडावी अशी त्यांनी मागणी सुद्धा केली आहे। हातकणंगले 1 मार्च पासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे महायुतीच्या जागा वाटपामध्ये हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे गेल्याचं बोललं जातंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर एक घटक पक्ष म्हणून ज्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला येईल त्यावेळी ते निश्चितपणाने आमच्याबरोबर चर्चा करतील आणि तशा पद्धतीनं आणि हातकणंगले हा माझा घरचा मतदारसंघ आहे। खऱ्या अर्थानं एक जी लढत होईल ती शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढत होणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती गावगाड्याच्या प्रश्नावरती ही निवडणूक मला लढवायची आहे आणि जागा मला द्यावी अशी मी विनंती महायुतीकडे केलेली आहे। माझी भूमिका स्पष्ट आहे की ती जागा निश्चितपणानं गेल्यावेळी मी सोडलेली आहे, कारण गेल्यावेळी त्या जागेवरती तयारी आम्ही केलेली होती, लोक आमच्याबरोबर होते। पैरा फेडायला गेल्यावेळी आम्ही त्यांच्या अवताला गेलो होतो, आता तिने आमच्या अवताला थोडं आलं पाहिजे, आता पैरा फेडला पाहिजे। जर पैरा नाही फेडला तर आम्ही काही आमचं रान मोकळं ठेवणार नाही किंवा वसाहत ठेवणार नाही, मग आम्ही नांगरायला सुरुवात करू। भले जरा हळूहळू नांगरट होईल पण 100% यावेळच्या निवडणुकीमध्ये आमचं रान आम्हीच नांगरणार।